नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 2 वरती दुसरं प्रकरण समांतर रेषा आणि समांतर रेषेचा संकीर्ण प्रश्न संग्रह 2 बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं जे प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध याचे सगळे सराव संच आणि संकीर्ण प्रश्न संग्रह बघितलाय. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याचे लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. तर आज आपण समांतर रेषा या प्रकरणातला संकीर्ण प्रश्न संग्रह 2 बघणार आहोत. सराव संच 2.1 2.2 वरती चर्चा झाली, त्याच्या व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे. तर बघा, पहिला जो मुद्दा आहे आणि पहिला जो प्रश्न आहे या ठिकाणी, तर तो पहिला जो प्रश्न आहे तो बहुपर्यायी प्रश्न आहे. तर हा आपण समजून घेऊ. बघा, पहिला प्रश्न काय, तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या अंतरकोनांची बेरीज. आता अंतरकोनांची जी बेरीज आहे मित्रांनो, समजा या दोन रेषा आहेत ए आणि बी, त्यांची सी छेदिका आहे. तर हे जे अंतरकोन आहे ना, अंतरकोन हे एकमेकांचे पूरक असतात, म्हणजे अंतरकोनांची बेरीज 180 अंश असते, हे लक्षात घ्या. तर सी ऑप्शन करेक्ट आहे. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंबटिंब कोण तयार होतात. बघा किती कोण तयार झाले. आता समजा माझ्याकडे दोन रेषा आहेत, ही एक रेषा ही दुसरी रेषा, यांना एका छेदिकेने छेदले, किती कोण तयार झाले, 1 2 3 4 5 6 7 8, किती कोण तयार झाले, 8 कोण. तर इथं तर प्रश्न एकदम सोपे आहेत मित्रांनो, बहुपर्यायी प्रश्न काय जास्त अवघड नसतात. पुढचा प्रश्न, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एका कोणाचे माप 40 आहे, तर त्याच्या संगत कोणाचे माप किती. आता समजा एका कोणाचं माप जर का समजा इथं 40 आहे, तर त्याचा संगत कोण असतो ना, त्याचं माप सुद्धा 40 असतं, कारण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणारे संगत कोण एकरूप असतात, म्हणजे 40 करेक्ट आहे. त्रिकोण एबीसी मध्ये ए 76 बी 48 तर सी किती. बघा मित्रांनो, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजे कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 असणार, हे आपल्याला माहिती आहे. आता बघा, ए आणि ए 76 बी 48, इथं लिहिलं ए 76 अंश अधिक बी 48 अंश अधिक कोण सी बरोबर 180 अंश. बघा, 8 आणि 6 14 चे 4 4 1 7 5 12 124 अधिक कोण सी बरोबर 180 अंश बरोबर. 76 आणि 48 124. परत एकदा बघा, 8 आणि 6 14 चे 6 14 चे 4 4 1 4 आणि 1 5 आणि 7 12 124. कोण सी चं माप आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. 180 आपल्या जागेवर 124 अधिक पलीकडे गेले वजा 124 झाले. आता 180 मधून 124 गेले, किती राहिले बाबा, 56. 180 मधून 124 गेले, 56 राहिले. तर 56 आहे का, यस, बी ऑप्शन 56 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बी ऑप्शन मिळू शकतो, 56. ठीक आहे. तर एकंदरीत ह्याच्यामध्ये जे काही बहुपर्यायी प्रश्न होते ते सोपे होते. पुढे बघूयात, पुढे पण आणखी काही बहुपर्यायी प्रश्न आहेत. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर झालेल्या व्युत्क्रम कोणांच्या जोडीतील एक कोण 75 आहे. बघा, व्युत्क्रम कोण म्हणजे काय, या दोन समांतर रेषा त्यांना एका छेदिकेने छेदल्यावर झेड मध्ये येणारे, बघा अशा प्रकारे झेड किंवा झेड मध्ये येणारे कोण एकरूप असतात. मग एका कोणाचं माप 75 तर दुसऱ्याचं पण 75, कारण व्युत्क्रम कोण एकरूप असतात. 75 प्रश्नाचंच उत्तर होतं. ठीक आहे. चला, आता पुढचा आणि एक महत्वाचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न जरा थोडासा वेगळा आहे. बघा काय या पुढच्या प्रश्नामध्ये ते आपण बघून घेऊ. एक मिनिट बघा, किरण पी क्यू आणि पी आर परस्परांना लंब आहे. चला मी इथं आकृती काढतो, जरा पी क्यू आणि पी आर. समजा आपल्याकडे हा किरण पी क्यू आणि पी आर आहे. बघा, हा आहे पी क्यू आणि दुसरा आहे पी आर. हे दोन पी आर बरोबर ना. बघा, पी क्यू पी आर परस्परांना लंब आहेत, काटकोन तयार होतो. ओके. त्याच्यानंतर बी हा बिंदू क्यूपीआरच्या आतमध्ये, समजा हा बी बिंदू आहे, समजा इथं आपल्याकडे बी बिंदू आहे, आणि ए हा बिंदू आरपीक्यूच्या बाहेर आहे. ए जो आहे तो बाहेर आहे, समजा इथं सॉरी, ए समजा इथं बाहेर एक बिंदू आहे ए. ओके. आणि काय सांगितलंय, किरण पीबी व पीए परस्परांना लंब आहे. आता पीबी आणि पीए, बघा इथं पीबी आणि इथं पीए हे सुद्धा दोघ जण परस्परांना या ठिकाणी लंब आहे, हे लक्षात घ्या. तर यावरून आकृती काढा. बाबा ही काढली आकृती. खालील कोणांच्या जोड्या लिहा. आता कोणांच्या जोड्या लिहायच्यात खालच्या. पहिला बघा, पहिला मुद्दा काय बाबा, इथं कोणांच्या पहिलं कुठलं कोण आहे, कोटी कोण. तर बघा, कोटी कोण म्हणजे काय बाबा, ज्या कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते दोघांच्या, त्याला आपण कोटी कोण म्हणतो. तर कोटी कोण कुठे झाले, ज्यांच्या दोघांची बेरीज बाबा 180,
त्याला आपण कोटिकोन म्हणणार. तर इथं कोटिकोन कोण कोण कोणाचे कोटिकोन आहेत बघा. इथं सॉरी ज्यांची बेरीज 90 अंश असते, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 त्याला कोटिकोन. बघा इथे इथं बघा QPB आणि RPB हे दोघ जण, हा कोण आणि हा कोण, हे दोघ जण एकमेकांचे कोटिकोन, कारण या दोघांची बेरीज 90. त्याचबरोबर हा स्टारवाला आणि हा, या दोघांची बेरीज 90, ते कोटिकोन झाले. मग इथं लिहायचं QPB किंवा BPQ, कोण BPQ व कोण BPR ही जोडी, बरोबर ना. बघा BPQ व BPR या दोघांची बेरीज 90 अंश, किंवा BPR अधिक APR बघा कोण BPR व कोण APR यांची पण बेरीज 90 अंश असणार. बघा APR अधिक BPR, कारण इथं पण लंब आहे म्हणजे यांची पण बेरीज 90 झालं. कोटिकोन. कोटिकोनानंतर दुसरी जी जोडी आहे ती कुठली बाबा? पूरक कोण. पूरक कोण. पूरक कोण म्हणजे काय? ज्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता बघा इथं QPR हा एक काटकोन आहे, कारण हे दोघं जण लंब आहेत, 90 अंशाचा कोण आहे. आणि BPA हा 90 अंशाचा कोण असणार आहे, जो हिरव्या कलरचा जो तुम्हाला दिसतो तो. दोघांची बेरीज 180, 90 अधिक 90 180 अंश, म्हणजे हे दोघं जण एकमेकांचे पूरक कोण आहेत. बघा कुठला? QPR कोण QPR व कोण BPA कोण BPA, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बरोबर. QPR व BPA एकमेकांचे पूरक कोण आहेत. तिसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला काय विचारला की एकरूप कोण. एकरूप कोण. आता बघा दोन कोणांच्या जोड्याचा इथं एकरूप आहे, दोन कोण 90 मापाचे. बघा QPR आणि या ठिकाणी BPA हे दोन कोण जे आहेत ते 90 अंशाचे, दोन्ही पण 90 अंशाचे, दोन्ही सुद्धा काटकोन आहेत. दोन्ही सुद्धा काटकोन आहे म्हणजे बाबा ते कोण काय झाले? दोन्ही पण काटकोन आहे. एक मिनिट फक्त, दोन्ही पण कोण काटकोन आहे, याचा अर्थ ते एकरूप झाले. 90 मापाचे म्हणजे एकरूप. कुठले? QPR व BPA. कोण? QPR एकरूप कोण? BPA. बरोबर. QPR व BPA हे दोघं जण एकरूप आहे. ठीक आहे, दोन्ही कोण एकरूप झाले. त्याचबरोबर बघा एक लक्षात घ्या, हा जो एक कोण दिसतोय हा कोण आणि हा कोण, हे कोण सुद्धा एकरूपच असणार आहे. बघा हे दोन कोण पण एकरूप असणार आहे. याचं कारण काय माहितीये का? बघा बघा याचं कारण काय? बघा BPQ, बघा BPQ कोण BPQ अधिक कोण RPB किंवा BPR या दोघांची बेरीज किती? 90 अंश असणार. या दोघांची बेरीज 90, आणि तेवढीच या दोघांची पण बेरीज असणार आहे. बरोबर ना. या दोघांची पण बेरीज 90 असणार आहे. किंवा आपल्याला एक माहिती आहे की बाबा कोण QPR बरोबर कोण BPA, हे दोन कोण एकरूप आहे आपल्याला माहिती आहे. QPR आणि BPA 90 मापाचे. आता QPR म्हणजे काय? BPQ आणि BPQ अधिक कोण BPR या दोघांची जर बेरीज जर मी केली तर मला काय मिळणार आहे? QPR. त्याचबरोबर BPR व APR दोघांची बेरीज केली की मला BPA मिळेल. बरोबर. BPR आणि APR कोण BPR अधिक कोण APR. आता या दोघांमध्ये बघा हा BPR कट झाला, म्हणजे काय झाला? एकरूप कोणांच्या जोडीमध्ये कोण BPQ एकरूप कोण APR. बरोबर. ही पण जोडी एकरूप आहे. मग या ठिकाणी लिहू शकता तुम्ही दुसरा कोण BPQ एकरूप कोण APR. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येऊ शकतो. तर ही 3 उत्तरं या ठिकाणी असतील. ठीक आहे. आता आपण पुढचा दुसरा प्रश्न या ठिकाणी बघूयात. बघा पुढचा प्रश्न, पुढच्या प्रश्नामध्ये बघा या ठिकाणी, जर एखादी रेषा एका प्रतलातील 2 समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती रेषा दुसऱ्याही रेषेला लंब असते हे सिद्ध करा. बघा हे सिद्ध करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आकृती काढणं गरजेचं आहे. बघा जर एखादी रेषा एका प्रतलातील 2 समांतर रेषांना लंब आहे, समजा माझ्याकडे 2 समांतर रेषा आहे, ही एक रेषा आहे L बरोबर आणि ही दुसरी रेषा आहे M. या 2 रेषा एकमेकींना समांतर आहे आणि ही जी रेषा आहे समजा LM आणि इथं N, ही N जी रेषा आहे ती इथं लंब आहे. कोणाला लंब आहे? समजा इथे लंब आहे M ला, म्हणजे N जी आहे ती M ला लंब आहे, तर आपल्याला N जी आहे ती L ला लंब आहे असं दाखवायचं आहे. तर या ठिकाणी आपण काय करू? नावं देऊ म्हणजे आपल्याला सोपं पडेल. A आहे, इथं B नाव द्या, इथं C नाव द्या, इथं D नाव द्या, इथं E नाव द्या. बरोबर. E वाटलंच तर या बाजूला लिहू आपण,
ही एन आहे, ई नाव द्या, ABCDE, इथं एफ नाव द्या. ओके, नावं व्यवस्थित द्या. इथं एफ नाव द्या, इथं पी नाव द्या आणि इथं क्यू नाव द्या. अशी नावं आपण या ठिकाणी लिहिली. आता मला काय दिलंय बाबा, पहिली गोष्ट पक्ष, जे माहिती आहे मला ते पक्षामध्ये लिहायचं. मी पक्षामध्ये काय लिहिणार बाबा, इथं मला पक्षात काय दिलंय, एल समांतर एन. पहिला मुद्दा रेषा एल समांतर रेषा एम, हे आपल्याला दिले बाबा पक्षामध्ये, जे माहिती आहे त्या पक्षामध्ये. दुसरा पॉइंट, रेषा एन जी आहे ती लंब आहे. ही जी एन आहे ती कोणाला लंब आहे, एम ला लंब आहे. एल लंब रेषा एम, रेषा एन लंब रेषा एम, ती एम ला लंब आहे. बरोबर, एन आहे ती एम ला लंब आहे. तर आपल्याला सिद्ध काय करायचंय, मग इथं आपण साध्य लिहूया त्या ठिकाणी. साध्य 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 आपल्याला काय करता येईल की रेषा एन जी आहे, साध्य काय करायचंय, रेषा एन ज्याप्रमाणे रेषा एन एम ला लंब आहे त्याचप्रमाणे रेषा एन एल ला पण लंब, हे दाखवायचंय. लंब रेषा एल, बरोबर. ज्याप्रमाणे रेषा एन जी आहे ती एम ला लंब आहे त्याचप्रमाणे रेषा एन एल ला लंब आहे, हे आपल्याला दाखवायचंय. आता आपण सिद्धता लिहूया. चला, सिद्धता एकदम सोपी आहे. सिद्धता, ओके. सिद्धतेमध्ये बघा, पहिला पॉइंट आपण काय लिहू बाबा, पहिला मुद्दा लिहूयात की बाबा रेषा एन जी आहे ती एम ला लंब आहे. बरोबर, रेषा एन लंब रेषा एम. ओके, एन आणि एम लंब आहे एकमेकांना, कारण या पक्षामध्ये आपल्याला दिलंय. चला, हा पहिला मुद्दा. मग लंब असल्यामुळे इथं तयार होणारा जो कोण क्यू आहे तो किती मापाचा असणार, 90 मापाचा. म्हणून PQD, म्हणून कोण PQD बरोबर 90 मापाचा झाला. चला, आता माझा टार्गेट काय, मला हा कोण पण बाबा या ठिकाणी 90 मापाचा आहे, हा जर दाखवला मी तर ही लंब होईल. मग आता या ठिकाणी मी काय करेन की बाबा रेषा एल समांतर रेषा एम, हे आपल्याला दिले. हे कशामध्ये दिले, पक्षामध्ये, हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर, आता या दोन रेषा समांतर आहे तर तयार होणारे संगत कोण एकरूप असतात. म्हणून EBP, म्हणून कोण EBP एकरूप कोण PQD. कारण काय बाबा, संगत कोण आहे, संगत कोण, एकमेकांचे संगत कोण. बरोबर, म्हणजे बघा EPB हे दोन कोण काय झाले, एकमेकांचे संगत कोण. कुठला, हा बघा, हा EPB आणि हा कोण, हे दोन कोण जे आहेत ते एकमेकांचे संगत कोण आहे. संगत कोण एकरूप असतात. परंतु, लेकिन, किंतु, परंतु, बंधू, कोण EPB बघा, कोण PQD बरोबर किती बाबा, 90 अंश आहे. म्हणून आपल्याकडे कोण EBP सुद्धा किती झाला, 90 अंश. आता जर EPB नाही, EPB आहे, सॉरी, इथं चुकून मी EBP लिहिलं, EPB आहे, EPB बरं का. कोण EPB एकरूप कोण PQD. ओके, दोघे जण संगत कोण आहे, PQD जर का 90 आहे म्हणून कोण EPB सुद्धा झाला 90 मापाचा. मग बघा, आता EPB हा जर 90 मापाचा जर झाला म्हणजे याचा अर्थ हा लंब झाला. याचा अर्थ रेषा एन लंब एल, म्हणून आपण काय म्हणू शकतो, रेषा एन जी आहे ती लंब आहे रेषा एल ला. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवता येईल. एकदम सिंपल आहे, मी परत सांगतो, मध्ये थोडासा गोंधळ झाला. बघा, पहिलं पक्षामध्ये काय लिहिणार, रेषा एन लंब एम, एन जी आहे ती एम ला लंब आहे, पक्ष. दुसरा मुद्दा, कोण PQD बरोबर 90 मापाचा. कोण PQD आपल्याला दिलाय 90 मापाचा दिलाय. का माहितीये, कारण ही लंब आहे, एन आणि एम एकमेकांना लंब असेल तर हा जो क्यू जो कोण आहे तो 90 मापाचा होणार. लंब असल्यावर 90 मापाचा कोण होतो. आणि त्याच्यानंतर रेषा एल आणि एम एकमेकांना समांतर आहे, हे पक्षामध्ये दिले. एल आणि एम एकमेकांना समांतर आहे आपल्याला सांगितलंय. आता दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर तयार होणारे संगत कोण एकरूप असतात. म्हणून EPB आणि PQD दोघ जण एकरूप झाले, संगत कोण. बरोबर, परंतु PQD 90 आहे, PQD 90 आहे, म्हणून EPB सुद्धा काय झाला, 90 मापाचा कोण झाला. मग EPB जर का 90 असेल तर एन लंब एल असं आपण म्हणू शकतो. 90 मापाचा कोण म्हणजे लंब आहे. तर अशा प्रकारे इथं आपल्याला ही गोष्ट सिद्ध करता येईल. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू. बघा पुढे इथे बघा, इथं मला काय करायचंय, याच्यामध्ये आपल्याला सिद्ध करायचंय रेषा एल समांतर रेषा एम, हे आपल्याला सिद्ध करायचंय. यासाठी आपण बघा इथं
हा जो एक्स मापाचा कोण आहे तर वायचं माप आपल्या एक्स आणि वायची माप या ठिकाणी आपल्याला काढायची पहिली गोष्ट. बघा इथं जर आपण बघितलं पहिली कोण एक्स, एक्स बरोबर किती 130 अंश. कारण काय बाबा हे विरुद्ध कोण आहेत, एकमेकांच्या विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा कोण वाय बरोबर सुद्धा किती तुमचा 50, कारण हे सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध आहे, विरुद्ध कोण आहे, हे विरुद्ध कोण आहे. विरुद्ध कोण काय असतात, एकरूप असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा एक लक्षात घ्या, हा एक्स आणि हा 50 हे दोघे जण अंतर कोण आहेत, एकमेकांच्या अंतर कोण. आणि अंतर कोणांची बेरीज जर का 180 असेल तर या दोन रेषा समांतर असतील. ठीक आहे. आता बघा एक्स अधिक 50 येथे जर आपण म्हटलं एक्स अधिक 50 बरोबर एक्स ची किंमत 30 आहे, मग इथं लिहायचं 30 अधिक एक्स ची किंमत 130 आहे, इथं लिहिलं 130 आणि अधिक आपले 50. 130 आणि 50 किती झाले बघा, कोण एक्स अधिक 50 बरोबर बरोबर एक्स ची किंमत 130 आणि हा 50 आपल्या जागेवर. 130 आणि 50 झाले 180 बरोबर. म्हणजे कोण एक्स आणि 50 बरोबर किती झालं 180. आता या दोघांची बेरीज 180 येते. हे दोघं अंतर कोण आहेत, आतमधले कोण आहेत, यांची बेरीज 180 अंश येते. म्हणून आपण म्हणू शकतो की या दोन रेषा समांतर आहेत. म्हणून रेषा एल समांतर रेषा एन, एम रेषा एम, एल समांतर एम. का, कारण अंतर कोण कसोटी म्हणायचं, अंतर कोण कसोटी, अंतर कोण कसोटी. अंतर कोणांची बेरीज जर का 180 अंश असेल किंवा अंतर कोण जर का पूरक असेल तर तयार होणाऱ्या समांतर रेषा ज्या आहेत त्या समांतर असणार आहेत. या ज्या रेषा आहेत या दोन समांतर रेषा असतील. म्हणजे एका छेदिकेने दोन समांतर रेषांना छेदले असता तयार होणाऱ्या अंतर कोणांची बेरीज 180 अंश असेल, म्हणजे तयार होणारे अंतर कोण पूरक असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. ठीक आहे. पुढे जाऊयात, पुढचे काही प्रश्न बघू. इथे बघा या ठिकाणी काय सांगितलंय मला, रेषा ए बी समांतर सी डी समांतर ई एफ. बघा ए बी समांतर सी डी समांतर ई एफ आणि वाय आणि झेड यांचं गुणोत्तर 3:7 आहे. बरं का, वाय आणि झेड बघा इथं काय दिलंय, वाय आणि झेड यांचं गुणोत्तर 3:7 म्हणजे वाय भागिले झेड बरोबर किती 3/7 आहे. म्हणजे याचा अर्थ मी समजा वाय झेडला आपल्या जागेवर ठेवलं, तिरकस गुणाकार जर केला 7 गुणिले वाय 7 वाय आणि झेड गुणिले 3 3 झेड, 3 झेड बरोबर 7 वाय. आता या ठिकाणी झेड आपल्या जाग्यावर, 7 वाय आपल्या जाग्यावर, हा 3 गुणिले पलीकडे गेला भागिले 3, म्हणजे ही झेडची किंमत काय येणार बाबा 7 वाय भागिले 3. आपलं टार्गेट काय, एक्स ची किंमत काढणं. 3 रेषा एकमेकींना समांतर आहे. बघा 3 रेषा एकमेकींना समांतर आहे. आता इथं याचं उत्तर काढताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण काढू शकतो. बघा हा वाय हा झेड, समजा इथे समजा आपल्याला हा वाय तर हा सुद्धा कोण काय असणार आहे, वाय असणार आहे. ओके. आणि वाय अधिक झेड या दोघांची जी बेरीज आहे ती असणार 180, कारण ते हे दोघं जण रेषीय जोडीतील कोण आहे. ओके. मग आता इथे बघा इथं एक कोण घेऊ आणि या कोणाला नाव आपण काय देऊ, समजा ए वगैरे नाव देऊ. समजा इथं आपण ए नाव देऊ बरोबर. कोण वाय बरोबर कोण ए, कारण काय बाबा हे संगत कोण आहेत, संगत कोण. कारण आपल्याला काय दिलंय की या ठिकाणी इथं या दोन रेषा समांतर आहे आणि त्यांची एक छेदिका आहे, तर तयार होणारे संगत कोण एकरूप असतात, वाय आणि ए एकरूप आहे. ओके. आता या ठिकाणी बघा म्हणून वाय आणि कोण ए हे आपल्याकडे एकरूप आहे. म्हणून आपल्याकडे बघा ए अधिक झेड बरोबर 180 अंश, कारण हे रेषीय जोडीतील कोण आहे. आपण म्हणू रेषीय जोडीतील कोण. रेजोको शॉर्टकट मध्ये लिहिलं, जागा कमी आहे. ए म्हणजेच वाय असतो, वाय अधिक झेड किती 7 वाय भागिले 3 बरोबर 180. आता इथं वाय ची किंमत मिळेल आणि नंतर मग आपण एक्स ची किंमत काढू. आता इथं बघा खालचे 3 घालवण्यासाठी सगळीकडे 3 ने गुणा, वाय गुणिले 3 3 वाय अधिक 7 वाय भागिले 3 गुणिले 3 बरोबर 180 गुणिले 3, कारण खालचे 3 घालवायचे म्हणून सगळीकडे 3 ने गुणलं. 3 वाय आपल्या जाग्यावर अधिक 3 3 गेले किती राहिले 7 वाय, 18 त्रिक 54 540 झाले. 3 आणि 7 झाले 10 वाय बरोबर 540. वाय ची किंमत काढायची, वाय आपल्या जाग्यावर 540 आपल्या जाग्यावर, हे 10 गुणिले इकडे आले भागिले, म्हणून वाय बरोबर 540 ला 10 ने भाग लावला 54 उत्तर आलं 54 अंश. अशा प्रकारे वाय बरोबर किती आलं 54. आता वाय 54 आला. आता आपल्याला माहिती आहे एक्स अधिक वाय किती 180, कारण हे अंतर कोण आहेत बरोबर. इथं लिहा एक्स अधिक वाय बरोबर 180.
80 अंश, कारण एकमेकांचे अंतर कोण आहेत. एक्स ची किंमत किती बाबा माहिती नाही, एक्स ची किंमत काढायची. इथं लिहा वाटलं तर अंतरकोन हे एकमेकांचे अंतरकोन आहेत. एक्स अधिक वाय बरोबर 180. एक्स ची किंमत माहिती नाही काढायची, वाय ची किंमत 54. मग इथं लिहा 54 बरोबर 180 अंश. एक्स बरोबर 180 आपल्या जागेवर, 54 अधिक पलीकडे गेले वजा 54 झालं. मग एक्स बरोबर 180 मधून 54 गेले 126 अंश झालं. म्हणजे एक्स ची किंमत किती बाबा 126 अंश. तर अशा प्रकारे आपल्याला इथे एक्स ची किंमत काढता येईल. तर हा एक प्रश्न झाला 5वा. ओके, यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. चला जाऊयात पुढे. बघा इथे जर रेषा Q समांतर रेषा R समांतर रेषा P आहे आणि A बरोबर 80 आहे, तर F आणि G काढा. बघा A 80 आहे, तर हा F आणि हा G यांच्या किमती काढायच्या आहेत. बघा आता इथं जर आपण बघितलं, बघा रेषा, बघा इथं आपल्याला काय दिलंय ते लिहू. रेषा Q समांतर रेषा R व रेषा P ही छेदिका आहे, व रेषा P ही छेदिका आहे. P ही छेदिका आहे, समजा छेदिका आहे. ओके, तर आपल्याकडे इथं अंतर कोण, विक्रम कोण, विरुद्ध कोण तयार होतात ते बघू. A 80. आता A 80 मला F आणि G काढायचा आहे. A 80 तर C पण किती असणार आहे बाबा 80 असणार आहे. बघा कोण A बरोबर C, A आणि C का एकरूप बाबा, समजा असं म्हणू. चला कोण A बरोबर कोण C, कारण हे काय संगत कोण आहे, सॉरी विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण एकमेकांच्या विरुद्ध कोण, हे विरुद्ध कोण आणि विरुद्ध कोण कसे असतात बाबा एकरूप असतात. बरोबर, परंतु आपल्याकडे कोण A बरोबर 80 अंश आहे, म्हणून आपल्याकडे कोण C बरोबर सुद्धा आला 80 अंश. झालं, C 80 आला. आपल्याला F काढायचं. आता F आणि C दोघ जण अंतर कोण आहेत, दोघांची बेरीज 180 अंश असणार आहे. बघा कोण F अधिक कोण C बरोबर 180 अंश, कारण हे एकमेकांचे काय बाबा अंतर कोण आहेत. अंतर कोण कसे असतात बाबा एकरूप असतात. सॉरी, अंतर कोणाची बेरीज 180. F माहिती नाहीये, F ची किंमत काढायची. अधिक C 80 आहे बरोबर 180. कोण F आपल्या जाग्यावर 180, आपल्या जाग्यावर हे 80 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 80, म्हणून कोण F बरोबर 180 मधून 80 गेले 100 अंश. F ची किंमत आली 100, म्हणजे कोण F 100 आला. झाला. आता G काढायचा. बघा एक लक्षात घ्या, G आणि C हे दोघ जण एकमेकांचे संगत कोण आहेत आणि संगत कोण कसे असतात एकरूप असतात. बरं का, कोण इथल्या कोण G एकरूप कोण C, कारण काय बाबा संगत कोण एकमेकांचे संगत कोण आहेत आणि संगत कोण कसे असतात एकरूप असतात. परंतु कोण C बरोबर 80 अंश आपल्याकडे, बरोबर C चं माप 80 आलं होतं, म्हणून कोण G बरोबर सुद्धा किती आलं, कोण G बरोबर सुद्धा आपल्याकडे किती आलं 80 अंश. C 80 आहे तर G चं माप सुद्धा आपल्याकडे 80 असणार. तर सिंपल क्वेश्चन आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न जाऊ बघूयात. बघा एक लक्षात घ्या, फक्त संगत कोण, अंतर कोण, विरुद्ध कोण, रेषीय जोडतील कोण, विक्रम कोण, याच प्रकारचे कोण आहेत. यांचा अभ्यास जर आपला चांगला असेल तर ही गणित सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊ. बघा पुढचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये माझं काय टार्गेट आहे, कोण इथं बघा काय दिलंय, AB समांतर, AB आणि DC एकमेकींना समांतर आहे, बरोबर ना, किंवा CF समांतर आहे आणि BC आणि ED एकमेकींना समांतर आहे. तर आपल्याला कोण ABC म्हणजे हा कोण आणि FDE म्हणजे हा कोण, हे दोन कोण एकरूप आहेत ते आपल्याला दाखवायचे. ओके, आता समजा हा कोण आणि हा कोण एकरूप असेल, हे दोन कोण एकरूप असतील, बरोबर, आणि हे दोन कोण एकरूप आहेत आणि हे दोन कोण एकरूप आहेत. म्हणजे मला हे दोन कोण जर एकरूप दाखवता आले तर सगळ्या गोष्टी येतील. तर आपण टप्प्याटप्प्याने बघूयात व्यवस्थित, काय काळजी नाही करायची. बघा पहिली गोष्ट सिद्धता लिहिताना आपण डायरेक्ट आता सिद्धता लिहू. सिद्धता, बरं का, सिद्धतेमध्ये बघा पहिला पॉइंट एक एक आपण मुद्दा कव्हर करायला लागेल. मला हा कोण आणि हा कोण एकरूप दाखवायचा आहे. ओके, मग त्याच्या आधी काय करू, चला ह्याला कुठला कोण एकरूप आहे तो करू आणि याला कुठला एकरूप आहे तो दाखवू. बघा इथं पहिलं लिहू AB समांतर CF असताना, AB समांतर CF इथं लिहा रेषा AB समांतर रेषा CF व
बघा AB CF समांतर आहे आणि BC छेदिका असताना व BC रेषा BC छेदिका असताना लिहू आपण, चला असताना ही जर छेदिका असेल तर आपल्याकडे कुठले दोन कोण एकरूप होतील बघा, कोण ABC एकरूप PC किंवा इथं B एकरूप C असं म्हटलं तरी चालेल. तर इथं ABC इथं काय तर नाव द्या, M नाव द्या, एक नाव द्या, आकृती काढा आणि नाव द्या. ABC आणि PCM एकरूप, कोण ABC एकरूप कोण PCM, बरं का. PCM का, कारण हे संगत कोण आहेत एकमेकांचे, मग इथं लिहायचं संगत कोण. ओके, हे झालं, हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर बघा आता हा D आणि हा, हे दोघ जण एकमेकांचे काय बाबा विरुद्ध कोण आहेत. मग इथं आपण दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आपण लिहूयात, हे दोन कोण एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत, काय बाबा, कोण EDF आणि CD, इथं काय लिहा, N लिहा. हे दोन कोण एकमेकांचे विरुद्ध आहेत. EDF कोण EDF एकरूप कोण CDN हे एकमेकांचे काय बाबा, हे एकमेकांचे कुठले कोण आहेत, आपण म्हणू शकतो हे दोघ जण एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. हे पण आपण लिहूयात, विरुद्ध कोण झालं, विरुद्ध कोण लिहिले. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट एक आहे बघा, आता BM BC समांतर ED आणि ही छेदिका असताना परत PC छेदिका असताना हा कोण आणि हा कोण हे एकमेकांचे संगत कोण आहेत. वाटलं तर इथं लिहा, आता ते मी लिहित नाही, वाटलं तर चला लिहू. इथं लिहा BM, बघा रेषा BM इथं दिले, किंवा BM म्हणजेच BC समांतर रेषा ED, BC समांतर रेषा ED व छेदिका कोण बाबा, आता PC PF असेल, PD असेल, PC असेल, PD छेदिका. ओके, PD छेदिका असताना PD छेदिका जर असेल तर कुठले दोन कोण एकरूप असणार आहे बघा, हा आणि हा संगत कोण आहे, कुठला, PCM, बघा कोण PCM एकरूप कोण CDN काय बाबा, संगत कोण. हे झाले एकमेकांचे संगत कोण. ठीक आहे, कोण. आता इथं जर आपण बघितलं, लक्षात घ्या बरं का आता नीट, ABC एकरूप PCM बरोबर, आणि आपल्याला EDF म्हणजेच FDE, EDF म्हणजे FDE, EDF एकरूप CDN. आता PCM आणि CDN हे दोघ जण इथे एकरूप आहेत, कशावरून, 3 वरून. आता हे दोन कोण एकरूप, तर हे ABC आणि EDF पण एकरूप झाले. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहू बाबा, चौथा पॉइंट लिहू, कोण ABC एकरूप कोण EDF हे कुठले झाले बाबा, या ठिकाणी लिहू शकतो आपण 1 2 3 वरून, 1 2 व 3 वरून, 1 2 3 वरून. ओके, म्हणजेच नाव काय याचं बाबा, ABC एकरूप CDF च्या ऐवजी FDE, CDF म्हणजेच FDE. अशा प्रकारे आपण हा एक प्रश्न सोडू शकतो. ठीक आहे, थोडंसं डोकं लावावं लागतं, व्हिडिओ रिपीट बघा, नक्कीच समजेल तुम्हाला काय झालं इथे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, चला पुढे बघा, पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊयात. हा एक शेवटचा प्रश्न मला तर वाटतं असेल, पण हा एक प्रश्न आपण लगेच बघूयात. बघा, तर बघा मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 8वा शेवटचा प्रश्न. याच्यात मला काय करायचं आहे की रेषा AB समांतर CD दिलंय, AB आणि CD एकमेकींना समांतर आहे व रेषा PS ही त्यांची छेदिका आहे, आणि इथे जे काही आपल्याला किरण दिसतात बघा, हा एक किरण आहे QY, QX, RX आणि RY, हे सगळे किरण जे आहेत ना, ती कोन दुभाजक आहेत. ही सगळी कोन दुभाजक आहेत, त्या संबंधित कोनांची ही सगळी किरण आपल्याला कोन दुभाजक आहे असं दिसतंय. तर आपल्याला सांगितलं की हा जो चौकोन दिसतो आपल्याला इथे एक तयार झालेला, हा चौकोन आयत आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. आयत म्हणजे याच्या सगळी कोन जी आहेत ती 90-90 मापाची आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. आता यासाठी आपण सिद्धता लिहूयात, जागा थोडीशी कमी पडेल आज, त्याच्यामुळे मी जरा अक्षर थोडं छोटं काढायचा प्रयत्न करतो. ओके, बघा सिद्धता लिहिताना काही गोष्टी आपण त्या ठिकाणी समजून घेऊयात. बघा, पहिली गोष्ट, मला या दोन रेषा समांतर दिल्यात, याचा अर्थ इथे तयार होणारा बघा हा एक कोन आणि हा कोन, हे दोन कोन जे आहेत हे दोन कोन कसे असणार आहेत बाबा, एकरूप असणार आहे, कारण हे दोन्ही व्युत्क्रम कोन आहेत. ओके, आणि त्याचबरोबर दोन कोन एकरूप असणार, मग याला समजा आपण 2x म्हटलं तर हा कोन सुद्धा 2x असणार आहे. आपण 2x म्हटलं की हा पण 2x असणार आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर आपल्याकडं आणखी हे इकडचे सुद्धा व्युत्क्रम कोन बघा,
हा कोण जर 2y म्हटलं तर याला पण आपण 2y म्हणू शकतो, हे सुद्धा व्युत्क्रम कोण आहे. ओके, तर या अशा प्रकारे आपण काही गोष्टी इथं क्लिअर करायचा प्रयत्न करूयात. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करू, इथं लिहूयात. बाबा काय दिले आपल्याला आकृतीमध्ये AB समांतर CD. बरं का, आता इथं AB समांतर CD व PS ही छेदिका, PS ही छेदिका असताना, PS ही छेदिका आहे. ओके, छेदिका आहे, हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. मग त्याच्यामुळे इथं तयार होणारे विक्रम कोणाच्या जोड्या एकरूप असणार. कोण बघा, कुठले विक्रम कोण, AQR, कोण AQR बरोबर कोण QRD बरोबर कोण QRD. याला आपण काय म्हणू माहिती, याला 2x म्हणू. आपण नेहमी x म्हणतो, पण आता 2x म्हणू. 2x का म्हणतोय, कारण इथं परत याचे 2 एकरूप भाग होणार आहे. बरोबर, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याकडे इथं तयार होणार आहे असा, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे इथं बघा BQR आणि CRQ, BQR आणि CRQ बघा, कोण BQR बरोबर कोण CRQ, याला आपण 2y म्हणू. हे कुठले कोण आहेत, व्युत्क्रम कोण आहेत. बरोबर, हे व्युत्क्रम कोण हे काय असतात बाबा, एकरूप असतात. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोण एकरूप. आता या ठिकाणी मला एक समजतंय की इकडे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की आपण काय म्हटलं की हा कोण आणि इकडचा कोण, बघा हा कोण आणि हा कोण, यांना आपण 2x म्हटलेला आहे. बरोबर, आणि हा एक कोण दुभाजक आहे. कोण दुभाजकाने 2 भाग केले, म्हणजे हा x आणि x असे 2 भाग केले. त्याचप्रमाणे इथे पण x आणि x असे 2 भाग केले त्या कोण दुभाजकाने. ओके, त्याचप्रमाणे इथं हा कोण दुभाजक, आता BQR जर y असेल तर कोण दुभाजकाने हा y आणि हा y असे 2 एकरूप भाग केले असतील. आणि याचे सुद्धा जर याला जर आपण 2y म्हणू शकतो, QRC ला आपण 2y म्हटलंय, CRQ किंवा QRC, बघा CRQ म्हणजे 2y आहे. आणि त्याचे सुद्धा हे एकरूप भाग झाले, कारण हा RX कोण दुभाजक आहे, म्हणून हा y आणि हा y एकरूप भाग झाले. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, आपलं टार्गेट काय की इथं हा x अधिक y 90 पाहिजे. बघा, ते आपण बघूयात. पहिली गोष्ट बघा, हा कोण आणि हा कोण जरा एक व्यवस्थित आपण सगळ्या गोष्टी जरा करूयात, दिसलं पाहिजे चांगली व्यवस्थित. बघा, हा कोण आणि हा कोण, हे 2 कोण एकरूप आहेत. बरं, हा मोठा कोण होता आपल्याला माहिती आहे. ओके, हे 2 कोण आपले एकरूप झाले. ओके, कारण हे व्युत्क्रम कोण आहे. ओके, त्याचप्रमाणे हे YY वाले जे आपल्याला 2 कोण दिसतात, YY 2y, हा जो कोण आहे हा पूर्ण मोठा कोण ज्याचं नाव आहे QBQR, आणि इथे तयार होणारा हा जो y वाला कोण आहे, मोठा y 2y, आपण त्याला म्हणू शकतो CRQ. हे दोघे जण सुद्धा या ठिकाणी व्युत्क्रम कोण आहे. तर हे लक्षात आलं. आता आपण काय करू, आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. इथे आता हा जो एक कोण दुभाजक आहे, बरोबर, हा कोण दुभाजक आहे. मग आपण म्हणून आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथं आपण लिहू शकतो की बाबा QY हा कोण BQR चा कोण दुभाजक आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की कोण बघा BQY आणि BQY आणि RQY, कोण BQY बरोबर कोण RQY बरोबर, याला आपण म्हटलं y, या दोघांना सुद्धा y म्हटलं. कारण काय बाबा, हे पक्षामध्ये दिले, हे दोघं जण एकरूप आहे पक्षामध्ये. कसं पक्षामध्ये, कारण हा QY कोण दुभाजक आहे. बरोबर, इथं वाटलंच तर कंसामध्ये लिहू QY हा कोण BQR चा कोण दुभाजक, कोण BQR चा दुभाजक आहे म्हणून. ओके, म्हणून किंवा पक्ष लिहिलं तरी चालू शकतं. ठीक आहे, चौथा मुद्दा. आता चौथ्या मुद्द्यामध्ये आपण हे बाजूचे 2 कोण एकरूप दाखवू, AQX आणि RQX. कोण AQX बरोबर कोण RQX बरोबर, याला आपण म्हटलं x. त्याचप्रमाणे आता हे RY हा कोण दुभाजक आहे, म्हणून QRY आणि DRY. पाचवा मुद्दा, कोण QRY बरोबर कोण DRY बरोबर, त्याला आपण y म्हणू. बरोबर, QRY आणि DRY, कारण हा RY कोण दुभाजक आहे म्हणून दोघं जण एकरूप, आणि त्याला आपण x म्हटलं, सॉरी y नाही, याला आपण म्हटलं x. आणि 6वा पॉइंट आपण म्हणू शकतो कोण, बघा आता हा CRX आणि QRX, CRX आणि QRX, CRX बरोबर कोण QRX बरोबर, याला आपण y म्हणू. बरोबर, CRX आणि QRX यांना y. आता माझं टार्गेट काय की हा जो एक चौकोन या ठिकाणी इथं मधल्यामध्ये दिसतोय, तर त्याला आपण जरा कलर देऊ काहीतरी. हा जो चौकोन इथं मधल्यामध्ये दिसतोय, हा चौकोन मला दाखवायचा आहे आयत आहे.
आता याच्यासाठी आपण काय करू, इथे बघा हा x अधिक y ची जर बेरीज 90 झाली बघा, इथे कोण इथे 3 कोण तयार होतं बघा, ए क्यू आर आणि बी क्यू आर हे 2 कोण मोठे समजा, या दोघांची बेरीज किती होणार 180, कारण हे रेषीय जोडीतील कोण आहे बघा, ए क्यू आर आणि बी क्यू आर बघा, 7वा पॉइंट लिहू, कोण ए क्यू आर अधिक कोण बी क्यू आर बरोबर 180 अंश, कारण हे काय बाबा रेषीय जोडीतील कोण आहेत, रेषीय जोडीतील कोण. ओके, रेजो को शॉर्टकट मध्ये लिहिलं जागा कमी म्हणून, रेषीय जोडीतील कोण. मग ए क्यू आर म्हणजे काय, ए क्यू आर म्हणजे एक्स आणि एक्स 2x आहे, अधिक बी क्यू आर म्हणजे वाय आणि वाय 2y, 2x अधिक 2y बरोबर 180. आता सगळीकडे जर आपण 2 ने भाग लावला तर मला 8वा पॉइंट मिळेल, 2 1 2 अधिक 2 1 2 आणि 180 च्या निम्मे झाले 90. एक्स अधिक वाय ची किंमत मला 90 मिळते. एक्स अधिक वाय ची किंमत 90 म्हणजे हा जो कोण या ठिकाणी एक्स अधिक वाय आहे, कोण क्यू, एक्स क्यू वाय बरोबर. म्हणून आपण म्हणू शकतो 9वा मुद्दा, कोण एक्स क्यू वाय बरोबर आपल्याकडे काय बाबा एक्स अधिक वाय, बघा एक्स क्यू वाय म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर, एक्स अधिक वाय बरोबर किती येणार तो 90 अंश बरोबर. त्याचबरोबर कोण एक्स आर वाय सुद्धा काय येणार, एक्स अधिक वाय, बघा एक्स आर वाय सुद्धा 90 मापाचा येणार आहे. तसेच कोण एक्स आर वाय बरोबर एक्स अधिक वाय येतं आणि एक्स अधिक वाय ची किंमत किती 90 आहे. बघा या ठिकाणी एक्स क्यू वाय, बघा एक्स क्यू वाय जो आहे कोण एक्स अधिक वाय बरोबर 90, त्याचप्रमाणे एक्स आर वाय बरोबर एक्स अधिक वाय बरोबर 90. म्हणजे आता हे दोन समोरासमोरचे जे कोण आहेत हे दोन्ही सुद्धा 90 90 मापाचे आले. आता आपल्याला हा एक कोण 90 मापाचा दाखवायचा आहे वाय, याला कसं दाखवणार, यासाठी आपण काय करू, कोण क्यू वाय आर मध्ये, हा बघा त्रिकोण क्यू वाय आर मध्ये, हा जो त्रिकोण जर तुम्ही बघितला जामच गच्चंडी होते पांढऱ्या कलरचा त्रिकोण, यात जर तुम्ही बघितलं तर वाय अधिक एक्स अधिक हा वाय जो आहे, या 3 कोणांच्या मापांची बेरीज त्रिकोणामध्ये 180 अंश असते. मग आपण म्हणू त्रिकोण क्यू वाय आर मध्ये, त्रिकोण क्यू वाय आर मध्ये बरोबर. क्यू वाय आर मध्ये काय, कोण क्यू अधिक वाय अधिक आर, बघा कोण क्यू, बघा असं करा, कोण आर अधिक क्यू अधिक वाय असं करा, कोण आर अधिक कोण क्यू अधिक कोण वाय, हा कॅपिटल वाय बरोबर 180. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज असते 180. आर एक्स आहे आणि क्यू पण एक्स आहे, आर आणि वाय सॉरी आर एक्स आहे आणि क्यू वाय, आर एक्स आणि क्यू वाय आहे, आणि हा कोण वाय अधिक कोण वाय, या वायचं पूर्ण नाव क्यू वाय आर, क्यू वाय आर बरोबर 180 अंश. एक्स अधिक वाय किती येतं 90, 90 अधिक कोण क्यू बरोबर 180 अंश, म्हणून कोण सॉरी क्यू वाय आर 90 अधिक कोण क्यू वाय आर बरोबर 180 अंश. म्हणून आपण म्हणू शकतो की कोण क्यू वाय आर बरोबर काय होईल, हा 90 अधिक आहे पलीकडे गेला वजा, मग 180 मधून 90 गेले 90, क्यू वाय आर बरोबर 90 अंश. ठीक आहे, क्यू वाय आर 90 अंश. मग आता बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बघा 3 कोण 90 आलेले आहेत, याच्यामध्ये एक तर कोण एक्स क्यू वाय 90 आला, दुसरा कोण एक्स आर वाय 90 आला, तिसरा कोण क्यू वाय आर 90 आला, 3 कोण 90 आले, म्हणजे चौथा सुद्धा 90 मापाचा असणार, आणि म्हणून हा चौकोन आयत असणार. मग आता इथं आपण वाटलंच तर लिहू, चला चौकोन कुठला, क्यू एक्स आर वाय मध्ये, क्यू एक्स आर वाय मध्ये, याच्यामध्ये बघा कोण, हा कोण याला क्यू म्हणू, एक्स क्यू वाय ला क्यू म्हणू, बघा एक्स क्यू वाय ला आपण क्यू म्हणून, क्यू बरोबर 90 अंश बरोबर. त्याचप्रमाणे कोण एक्स आर वाय, हा जो समोरचा एक्स आर वाय हा सुद्धा 90 आहे, एक्स आर वाय ला आर म्हणू, आर बरोबर 90 अंश. त्याचबरोबर कोण हा क्यू वाय आर, क्यू वाय आर म्हणजे हा वाय, वाय बरोबर 90 अंश. म्हणून उरलेला जो काही कोण आहे कुठला एक्स, हा सुद्धा 90 अंश असणार आहे, एक्स बरोबर 90 अंश, कारण हा काय बाबा उरलेला कोण, उरलेला कोण, उरलेला कोण. म्हणजे आता चारही कोण 90 मापाचे झाले, म्हणून आपण म्हणू शकतो चौकोन क्यू एक्स आर वाय हा आयत आहे, आयत आहे, आयत आहे, कारण सगळे कोण एकरूप आणि 90 90 मापाचे झाले,
म्हणून आहे ते. गणित थोडंसं मोठं होतं. ऍक्च्युली मी खूप शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. लिहायला जागा कमी होती त्याच्यामुळे जरा गडबड झाली. पण ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं आपण काय केलेलं आहे. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आकृतीमध्ये जरा जास्तच गिचंडी झालेली आहे. पण ठीक आहे, आता पर्याय नाही, आपल्याकडे जागा कमी आहे आणि गणित खूप मोठं होतं. तर आत्ताच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात, कारण आपला हा संपूर्ण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टरला, नवीन प्रकरणाला सुरुवात करूयात. तोपर्यंत इथे थांबू. बाय सर्वांना. धन्यवाद.